कॉल. काय कशासाठी उपोषणाला बसलात आपण? शिवाजीराव साहेब मडके ग्रामपंचायतमध्ये घनकचरा योजनेमधून जे पाईपलाईनचं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये 39,97,665 रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अर्ध काम अगोदर करून त्याचं बिल उचललं, पुन्हा तीच पाईपलाईन उकरून दुसरीकडे वापरली. त्याच्यामध्ये दुसरं की पुन्हा त्याचाही बिल उचललं. त्याच्यामध्ये ती पाईपलाईन ब्लॉक झालेली आहे सगळी. त्याचा पंचनामा झाला आहे, चौकशी झाली, पंचनामा झाला आहे. परत त्यांनी आम्हाला अहवाल दिला आहे, साहेबांनी अहवाल दिला आहे. अहवालामध्ये त्यांनी कबूल दिले तो आम्ही काम डबल करून ठेवतो म्हणून. त्याचं तिसऱ्या महिन्यामध्ये आम्हाला ते अहवाल हे सादर केले होते. आणि आणखीन आतापर्यंत त्यांनी काहीच काम केलेलं नाही. मी कलेक्टरकडे परवा एक अर्ज दिलेला आहे किंवा उपोषणाला बसणार म्हणजे ह्याची चौकशी नाही झाल्यानंतर मग कलेक्टर साहेबांनी COला फोन केला होता की बाबा ही चौकशी करून गेलो करून, तर त्याची अजूनही चौकशी केलेली नाही. त्यांना मी तारीख दिल्यामुळं मी आज उपोषणाला बसलेलो आहे. नेमकी कोणत्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे? घनकचरा पाईपलाईनची ह्याच्यामध्ये वॉटर झालेलं आहे. बरं, मागणी काय आता तुमची? मागणी माझी आता अशी आहे किंवा याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. सरपंच, गुत्तेदार, आपलं ग्रामसेवक यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे. कारण त्यांनी भ्रष्टाचार एवढा दडचिवला आतापर्यंत, त्याला कुणाला त्यांनी कळू दिलेलं नाही. याच्यामध्ये एवढं त्यांनी टोटल म्हणजे अहवाल, पंचनामा हे सगळं देऊन याच्यावर पुढं कार्यवाही काहीच होईना म्हणून मी आज उपोषण. मोहा. कुठला तालुका? कळंब तालुका. माझं नाव अतुल दत्तात्रय मडके. माझी मागणी आहे कलेक्टर साहेबाकडे. घाण पाणी कचऱ्याची जी पाईपलाईनचा जी भ्रष्टाचार केलेला आहे, सरपंच, गुत्तेदार आणि ग्रामसेवक यांच्यावर कठोर कारवाई करावी एवढी माझी मागणी आहे. मी उपोषणाला बसले. मागणी पूर्ण झाल्याशिवाय मी उठणार नाही. तुझं गाव कुठलं? माझं गाव मोहा आहे, कळंब तालुका. काय 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 भ्रष्टाचार झाला असं तुम्हाला? ही पाईपलाईनचा जो भ्रष्टाचार केलेला आहे याने, सरपंचांनी, गुत्तेदारांनी आणि ग्रामसेवकनी, मग ह्याच्यावर माझी मागणी एवढीच आहे. अहवाल सगळं आलेलं आहे माझ्यापाशी आता सध्या. मग ह्याच्यावर कारवाई करा म्हणून मी कलेक्टर साहेबांनी सुद्धा एक 6-7 अर्ज दिलेले आहेत. सरपंच कोण आहेत? हां, सरपंच कोण आहेत? सरपंच गावचे महिला आहे, आमच्याकडे लेडीज आहे. आणि ती स्वतः पंचायतमध्ये नसतात, 4-4 महिने गावावर नसतात. ही सरपंचाचे पती आणि सरपंच हीच गावात म्हणजे भ्रष्टाचार सगळं करतात. एवढी माझी मागणी आहे.